नमस्कार, मी अंकिता पवार। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। पश्चिम महाराष्ट्रात कानडी व्यावसायिकांचे व्यवहार बंद पाडू, कोल्हापूर शिवसेनेचा इशारा। शिवसेना हल्ला प्रकरणाचे पडसाद लोकसभेत उमटले। शिवसेनेच्या विरोधात कन्नडिगांची कोल्हेकुई। बँक कर्मचाऱ्यांचा संप सुरू, भव्य मोर्चाद्वारे सरकारचा निषेध। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे पुन्हा आंदोलन। परिवहन कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी निवेदन। देवस्थानच्या जागेसंदर्भात यमनापूर नायक समाजाची मागणी। हिंडलगा येथे श्री महालक्ष्मी यात्रोत्सव मंगळवारपासून। आधी काँक्रिटीकरण, मग पुन्हा खोदाई आणि डांबरीकरण होणार। खानापुरात विविध मागण्यांसाठी अंगणवाडी शिक्षकांचा मोर्चा। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 8843 8863। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। बेळगाव महापालिकेसमोरील अनधिकृत लाल पिवळा ध्वज त्वरित हटवावा, अन्यथा कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने 20 मार्च रोजी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील कानडी व्यावसायिकांचे व्यवहार बंद पाडले जातील, असा निर्वाणीचा इशारा कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख विजय शामराव देवणे आणि जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी दिला आहे। कोल्हापूर प्रेस क्लब सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी बेळगाव सीमाभाग संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी, बेळगाव जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, कोल्हापूर उपजिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, युवा सेने जिल्हा प्रमुख माने, बेळगाव तालुका प्रमुख सचिन गोरले, उपशहर प्रमुख प्रवीण तेजम उपस्थित होते। बेळगाव मध्ये आम्हास पाबंदी घालण्यात आली असली तरी आम्ही गप्प बसू असे कर्नाटकी प्रशासनाने कदापि समजून घेऊ नये। बेळगाव मधील मराठी भाषिकांवर अन्याय आणि अत्याचार झाल्यास आम्ही शिवसेना स्टाईलने त्याचे प्रत्युत्तर देऊ, असा इशारा संजय पवार यांनी यावेळी बोलताना दिला। शिवसेना हल्ला प्रकरणाचे पडसाद लोकसभेत उमटले। बेळगावात शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद आता लोकसभेत उमटले आहेत। लोकसभेमध्ये हा मुद्दा खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केला आहे। तसेच कर्नाटकची दडपशाही सीमा भागातील मराठी बांधवांवर सातत्याने सुरू आहे, त्यामुळे अन्यायाचा वरवंटा फिरवला जात आहे। याची गंभीर दखल घेण्यात यावी, अशी मागणी अरविंद सावंत यांनी केली आहे। त्यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित करून संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधले। शून्य प्रहारात त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला, तसेच याची दखल घेण्याची मागणी केली। केंद्र सरकारने सीमा भागाच्या सोडवणुकीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी आपल्या भाषणात केले। माननीय चेयरमैन मैडम, आज मैं बहुत व्यथित होकर यहाँ खड़ा हूँ। 12 मार्च को बेलगांव में हमारे शिवसेना के जिला प्रमुख पर हमला हुआ और ये हमला जिस ढंग से ये कोई तरीका नहीं बोलने की आप इजाजत दीजिए। बात नहीं, मुझे जब ये रोक के इसका मतलब आप समझ लीजिए मैडम, मुझे जब रोक है तब समझ लीजिए मैडम। हमारे प्रकाश शिरोमणि मेरे शिवसेना के जिला प्रमुख है बेलगांव के, और एक के उपशहर प्रमुख है, एक उनके ऊपर हमला हुआ। मैडम आप जानती हो अरविंद जी, वही तो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जो संविधान दिया, उस संविधान में भाषावार रचना की गई, उसमें महाराष्ट्र की निर्माण नहीं हुआ। 106 लोगों ने अपनी प्राणाहुति देकर मुंबई से लेकर संयुक्त महाराष्ट्र बनाया। उसके बाद में दोबारा जो मराठी बहुभाषिक राज्य थे, बेळगाव, कारवार, निपाणी, भाती, बीदर, वो महाराष्ट्र में समाहित नहीं किए गए। इसलिए उन्होंने उस वक्त आंदोलन किया। वंदनीय शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे जी ने 69 साल में 69 में फिर दोबारा आंदोलन किया। शिवसेना के 69 नागरिकों ने अपनी प्राणाहुति दी। शिवसेनेच्या विरोधात कन्नडिगांची कोल्हेकुई। मनपासमोर अनधिकृत लाल पिवळा ध्वज उभारणे, शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या गाडीवर हल्ला करणे आदी उपद्व्याप करून
अशांतता निर्माण केल्यानंतर आता कन्नडी संघटनांनी बेळगावातील शिवसेनेचे कार्यालय बंद करा अशी कोल्हेकोई सुरू केली आहे। कन्नड संघटनांच्या क्रिया समितीने बेळगावातील शिवसेनेचे कार्यालय बंद करावे अशी मागणी केली आहे। तसेच या संदर्भात कन्नड संघटनांच्या क्रिया समितीतर्फे सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात शिवसेनेच्या विरोधात थैथयाट करण्यात आला आहे। तसेच मराठी भाषिकांच्या विरोधात आपला पोटशूळ प्रकट करण्यात आला आहे। बँक कर्मचाऱ्यांचा संप सुरू, भव्य मोर्चाद्वारे सरकारचा निषेध। केंद्र सरकारने बँकिंग क्षेत्राच्या खासगीकरणाचा घाट घातला आहे। या प्रकाराला विरोध दर्शविण्यासाठी बँकिंग कर्मचाऱ्यांनी निषेध आंदोलनास प्रारंभ केला आहे। त्या निमित्ताने 2 दिवस बँक बंद राहणार आहेत। शहर परिसरातील बँकांचे कामकाज ठप्प झाले आहे। बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 2 दिवसांचा संप पुकारला आहे। या निमित्ताने अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेच्या वतीने शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला। येथील धर्मवीर संभाजी चौकातून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला। कर्मचारी वर्गाने बँकांचे खासगीकरण रद्द करावे अशी मागणी करणाऱ्या जोरदार घोषणा दिल्या। कॉलेज रोड मार्गे जाऊन मोर्चाची सांगता कित्तूर चन्नम्मा सर्कल या ठिकाणी झाली। मोर्चामध्ये बँकिंग क्षेत्रातील कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे पुन्हा आंदोलन। राज्य अर्थसंकल्पामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी कोणतीही तरतूद करण्यात आली नाही। त्याचप्रमाणे त्यांच्या वेतन वाढीचा मुद्दा देखील दुर्लक्षित करण्यात आला आहे। याचा निषेध या कर्मचारी महिला वर्गाने नोंदविला आहे। त्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली। अंगणवाडी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना कोणत्याही पद्धतीने सेवा सुरक्षितता देण्यात येत नाही। तसेच त्यांच्यावर अनेक नव्या पद्धतीच्या जबाबदारी सोपविण्यात येतात। त्यामुळे त्यांच्या वेतन श्रेणीत वाढ होणे गरजेचे आहे। राज्य सरकारने सेवा सुरक्षिततेविषयी तसेच वाढीव याविषयी त्वरित पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे। परिवहन कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी निवेदन। परिवहन मंडळ कर्मचाऱ्यांना सेवा सुरक्षितता त्याचप्रमाणे समान वेतन श्रेणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। तसेच आपल्या विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले। इतर सरकारी कर्मचारी आणि परिवहन कर्मचारी यांच्या वेतन श्रेणीत तफावत आहे। त्याचप्रमाणे या कर्मचाऱ्यांना सेवा सुरक्षितता आणि इतर सेवा सुविधा उपलब्ध होत नाहीत असे म्हणणे यावेळी मांडण्यात आले। या कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदन सादर करताना ॲडव्होकेट नागेश सातेरी यांच्यासह कर्मचारी संघटनेचे शशिकांत बिडनाळ आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। देवस्थानाच्या जागेसंदर्भात यमनापूर नायक समाजाची मागणी। यमनापूर येथील देवस्थानाच्या जागेसंदर्भात गावातील नाईक समाज यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। यमनापूर हे गाव महापालिकेच्या व्याप्तीत येते। या ठिकाणी राहणारी जनता ही नायक समाजाची गरीब कामगार वर्ग आहे। या समाजाची एकूण जमीन म्हणून 8 एकर 33 गुंठे जमीन आहे। त्यातील 4 एकर आरटीओ, 3 एकर कामगार खाते आणि 1 एकर जमीन 24 तास पाण्यासाठी म्हणून प्रशासनाने कब्जात घेतली आहे। या जागेविषयी आमच्या गावाला दुसरी जागा नाही, त्यामुळे सरकार आमची जागा घेऊ पाहत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही असे निवेदन सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। जिल्हाधिकारी यांनी निवेदन स्वीकारून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले। त्यावेळी माजी महापौर बसाप्पा चिखलदिनी आणि सिद्धाराज चन्नहोसूर यांनी ही मागणी केली। यावेळी पीएम नाईक, बीबी गस्ती, SS गस्ती, रामाप्पा गस्ती आदी समाज बांधवांनी या मोर्चामध्ये भाग घेतला होता। आणि गणपती मंदिर आम्ही स्वतः तिथं उभं केलंय आणि गव्हर्नमेंटकडे कब्जा करत असल्या जागा खरं आम्हाला ती जागा पाहिजे। तर आमची गावची जागा आहे ती ह्यांनी कब्जा करायला बसलीत गव्हर्नमेंट आणि त्याला काय किंमत नाही। समस्या काय म्हणजे आमची जागा आम्हाला सोडायला पाहिजे त्यांनी का म्हणजे आमची जागा त्यांनी कसा घेतात हे आम्हाला सवाल पाहिजे। गव्हर्नमेंट येतंय काय बी करतंय, ते इंडॉल येतंय काय बी करतंय बांधतंय, तर ते उपयोग नाही। खरं आमची जागा आम्हाला मिळायला पाहिजे एवढंच आमची विनंती आहे। हिंडलगा येथे श्री महालक्ष्मी यात्रोत्सव मंगळवारपासून
हिंडलगा येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मीचा यात्रोत्सव आता मंगळवार दिनांक 16 मार्च पासून सुरू होत आहे। या निमित्ताने गावांमध्ये उत्साहाला उधाण आले आहे। प्रशासकीय अनुमतीच्या कात्रीत अडकून त्यानंतर अनुमती मिळाली असल्यामुळे हा यात्रोत्सव उत्साहाने आयोजित करण्यासाठी ग्रामस्थ सज्ज झाले आहेत। तब्बल 100 वर्षांनंतर पहिल्यांदाच होत असलेल्या हिंडलगा येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मी यात्रेच्या यात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। ग्रामस्थही सज्ज झाले आहेत। मंगळवार दिनांक 16 पासून यात्रेला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे। मुख्य कार्यक्रम बुधवारपासून सुरू होणार आहेत। या यात्रेच्या निमित्ताने आसपासच्या भागातील तसेच लांबवरची पाहुणे मंडळी देखील हिंडलगा येथे दाखल झाली आहेत। त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। यात्रा काळात येथे होणाऱ्या गर्दीमुळे संचारावर परिणामाची शक्यता आहे। त्यामुळे बेळगाव वेंगुर्ला महामार्ग आणि बॉक्साइट रस्त्यावरून होणारी वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे। यासाठी योग्यरित्या नियोजन करून प्रवासी आणि भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी यात्रोत्सव संघ आणि प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता म्हणजे बुधवार दिनांक 17 रोजी 8 वाजता गदगे पर्यंत तो रथ इथे या ठिकाणी सवाद्य मिरवणुकीने पुन्हा आणला जाणार आहे। मग त्यानंतर गदगेपर्यंत पोहोचल्यानंतर ती लक्ष्मी मूर्ती गदगेवर ती विराजमान होणार आहे आणि विराजमान झाल्यानंतर सर्वसाधारण हा अवधी जो आहे तो 2 ते 3 तासाचा होणार आहे। 2 ते 3 तासानंतर दुपारनंतर या लक्ष्मीची विधिवत पूजा अर्चा होऊन नैवेद्य होऊन या यात्रेला प्रारंभ होणार आहे। आधी काँक्रिटीकरण मग पुन्हा खोदाई आणि डांबरीकरण होणार। आता सुरू असलेले सिमेंटीकरण होऊ द्या, त्यानंतर तेथे पुन्हा खोदाई करून डांबरीकरण करू असा अजब सल्ला स्मार्ट सिटीच्या अभियंत्यांनी दिला आहे। त्यामुळे शिवाजीनगरमधील नागरिकातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। शिवाजीनगर आरटीओ सर्कल यांना जोडणाऱ्या मुख्य चौकात रस्त्यांची खोदाई पुन्हा सुरू करण्यात आली आहे। येथील नागरिकांनी या ठिकाणी गटारे निर्मिती व्हावी मगच रस्त्याचे काम व्हावे अशी मागणी केली असताना या ठिकाणी पुन्हा खोदाई सुरू करण्यात आल्यामुळे नागरिकातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। यापूर्वी देखील येथे आंदोलन करून नागरिकांनी स्मार्ट सिटी अभियंत्यांना इशारा दिला होता। त्यामुळे थोडे दिवसांसाठी काम बंद होते, परंतु आता पुन्हा ते सुरू करण्यात आले आहे। त्यामुळे तीव्र नाराजी उमटली आहे। या भागातील रस्त्यांवर आता सिमेंट काँक्रिटीकरणचे काम सुरू आहे, मात्र तेथे गटार बांधणीनंतर सदर काम सुरू व्हावे अशी मागणी नागरिकांनी केली होती। मात्र चेंबर बांधणीच्या दृष्टीने आताच रस्ता खोदाई कामास सुरुवात करण्यात आली आहे, तर पूर्वी तेथील गटार बांधणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे। याची विचारणा केली असता येथील अधिकारी वर्गाकडून आपण आता काँक्रिटीकरण करून नंतर खोदाई करून पुन्हा एकदा डांबरीकरण करू असे सांगण्यात येत आहे। त्यामुळे नागरिकातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। त्याचप्रमाणे स्मार्ट सिटीचे अभियंता कर्मचारी या ठिकाणी रात्रीच्या वेळी येऊन रस्त्यांची खोदाई करत आहेत। असा प्रकार पुन्हा घडल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या भागातील नागरिकांच्या वतीने देण्यात आला। सामाजिक कार्यकर्ते राजू खटावकर, विठ्ठल हुंद्रे यांच्यासह इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। शिवाजीनगर येथील आरटीओ सर्कल समोरील जी आडवी गटर गेले ते शिवाजीनगर ते आमच्या KSRTC डेपोपर्यंत गेल्या 15 दिवसापूर्वी ह्याविषयी इथले सर्व नागरिक म्हणून आम्ही जागरूकता केलेली होती। त्यावेळेला स्मार्ट सिटीचे MD आमचे आमदार अनिल बेनके साहेब, त्याचसोबत सिटी इंजिनियर स्मार्ट सिटीचे प्रभू आणि स्मार्ट सिटीचे साईट इंजिनियर हुसेन हे सगळेजण होते। आणि त्यावेळेला ह्या गटर संदर्भात त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की ते गटर केल्याशिवाय रोड करणार नाहीत। पण आज सकाळी कुठल्याही नागरिकांना न सांगता ते जे खोदलेलं काम होतं ते बुजवून संपूर्ण रोड जे संगोळी रायना सर्कलपासून म्हणजेच RTO सर्कल ते अशोका सर्कलपर्यंत त्यांनी पूर्ण करण्याच्या तयारीमध्ये आहेत। आणि त्यांनी आम्हाला सांगितले की हा रोड कंप्लीट झाल्यावर नंतर कॉर्पोरेशन येऊन खोदाई करून पुन्हा एकदा तेव्हा ती गटर केली जाईल। पण आमचा असा प्रश्न आहे की हा कॉन्क्रीट रोड असल्याकारणानं ते एक जीव नंतर होत नाही। आणि दुसरी गोष्ट हा खर्च कुणावर घालणारे नाही। गटर आहे ती पावसात चिखल मातीमुळे मुजून गेलेली आहे। ते मुजून गेल्यामुळे पाणी पूर्ण ते शिवाजीनगरमध्ये घुसतंय पावसाच्या वेळेला आणि ते घराघरात नाही येते पाणी। त्यासाठी म्हणून ही गटर पूर्णपणे माती आतली काढून साफ करून व्यवस्था स्वच्छ नवीन करून
कारण नंतर कॉन्क्रिटीकरण केलं तर बरं होईल, नाहीतर ते उपयोग होणार नाही आहे. पाणी पुरा आणि परत शिवाजीनगरमध्ये घुसेल. त्यासाठी ही गटर पूर्ण व्यवस्थित करणं गरजेचे आहे. सर्व लोकांची गल्लीतील शिवाजीनगरमधील सगळ्या लोकांचं मत आहे की पुरी गटर व्यवस्थित झाली पाहिजे. पाणी पूर्ण व्यवस्थित आलेलं पाणी वरून चन्नमा सर्कलपासून जे आलेलं पाणी ते वरून सगळं शिवाजीनगरमध्ये घुसतं आहे. त्यासाठी हे पाणी पूर्णपणे गटरेतून पास होऊन त्यापासून पास तिकडे झालं पाहिजे. त्यासाठी ही गटर चांगली होणे व्यवस्थित गरजेचे आहे. खानापुरात विविध मागण्यांसाठी अंगणवाडी शिक्षकांचा मोर्चा. खानापूर तालुक्यातील अंगणवाडी शिक्षिका सहाय्यिकांचा विविध मागण्यांसाठी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर केले. यावेळी तहसीलदार कार्यालयासमोर ठाण मांडून घोषणा देत तहसीलदार कार्यालय हादरून सोडले. तालुका अंगणवाडी संघटनेच्या अध्यक्षा मेघा मिळाली यांच्या नेतृत्वाखाली उपतहसीलदार KY बिद्री यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की अंगणवाडी कर्मचारी वर्गाला उचित वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यावी, तसेच ESI सेवा सुरू करावी, मिनी अंगणवाडी प्रोत्साहन धन देण्यात यावे आणि सहाय्यकांची नेमणूक करावी. यावेळी उपतहसीलदार KY बिद्री यांनी निवेदनाचा स्वीकार करून सरकारकडे पाठवून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. श्री गुरु कॉलेज ऑफ नर्सिंग. भारतामध्ये सुमारे 20 लाख नर्सेसची कमतरता भासते आहे. यासाठी नर्सिंग अभ्यासक्रम शिकून उत्तम प्रशिक्षण घेता येते. विज्ञान शाखेमध्ये 12वी उत्तीर्ण विद्यार्थी यासाठी प्रवेश घेऊ शकतात. बेळगावातील श्री गुरु कॉलेज ऑफ नर्सिंग मध्ये या अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू आहेत. हा अभ्यासक्रम राजीव गांधी आरोग्य विद्यापीठाकडून प्रमाणित आहे. यासाठी योग्य सुविधा आणि तज्ञांकडून प्रशिक्षण उपलब्ध आहे. प्रशिक्षणानंतर नोकरीची हमी निश्चित. प्रवेशासाठी मर्यादित जागा उपलब्ध. प्रवेश अर्ज करण्यासाठी दिनांक 31 मार्च अखेरची तारीख. अधिक माहितीसाठी त्वरित संपर्क साधा 9035511239 किंवा 8310400603 वर. Poddar Brothers Jewelers. A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। श्री साई महिला मंडळ साई कॉलनी वडगाव तर्फे महिला दिन आयोजित करण्यात आला। सर्प मैत्रीण निर्झरा चिठ्ठी आणि उद्योजिका आशा नितीन पत्रावळी अतिथी म्हणून उपस्थित होत्या। कार्यक्रमाची सुरुवात भारती नाझरे आणि वर्षा सोनार यांच्या स्वागत गीताने झाली। निर्झरा चिठ्ठी यांनी सर्पदंश प्रथमोपचार या विषयावर त्यांनी सविस्तर माहिती सांगितली। साई कॉलनीतील रहिवासी शोभा जाधव यांनी 39 वर्षे पोलीस विभागात काम पाहिले आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ असलेल्या अनुपमा झिंडे यांनी कोरोना काळात अथक परिश्रम घेतले।
त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। अध्यक्ष शैला रायकर यांनी पाहुण्यांचा सत्कार केला। वर्षा सोनार आणि रूपा घाडी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। प्रेमा गोवेकर, अर्चना रायकर आणि सोनाली चित्रगार यांनी अतिथींची ओळख करून दिली। आभार प्रदर्शन उपाध्यक्षा अर्चना पाटील यांनी केले। पद्मा बांदिवडेकर, आरती कुर्डेकर, प्रज्ञा देसाई आणि रेखा धामणेकर यांनी सहकार्य केले। मारुती गल्ली येळ्ळूर येथे महाप्रसादाचे आयोजन। येथील श्री गणेश मंदिर आणि महादेव मंदिरात श्री हनुमान युवक मंडळातर्फे सालाबाद प्रमाणे महाशिवरात्री निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। मंडळाचे अध्यक्ष राजू उघाडे, उपाध्यक्ष अमित बेडरे, मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला। समर्थनगर येथे धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास प्रारंभ। विनायकनगर 5वा क्रॉस समर्थनगर येथे मागील 8 वर्षांपासून गांभीर्याने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास पाळण्यात येतो। या कार्यक्रमाप्रसंगी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे, तालुका कार्यवाह परशुराम कोकितकर, शहर प्रमुख अजित जाधव, शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील, संतोष कणेरी, उमेश तहसीलदार गिरीश कणेरी, अरुण गावडे, किशोर कुंडेकर, परशुराम बेकवाडकर, अशोक खवरे, निर्मल कणेरी, नागेश गावडे, नागेश नायक, संजय पाटील, पिंटू भोसले, प्रिया बेडका आदी नागरिक, महिला, बालचमू उपस्थित होते। वडगाव स्मशानभूमीची स्वच्छता मोहीम। वडगाव येथील स्मशानभूमीत अस्वच्छता निर्माण झाल्यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत होता। याची दखल घेऊन या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे। यावेळी सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव, प्रवीण मंडोळकर, अथर्व जाधव, विनय पाटील, शुभम दळवी यांच्या पुढाकाराने ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले। हिंदू जनजागृती समितीतर्फे मंदिरांसाठी राष्ट्रीय अधिवेशन। देशभरातील मंदिरांवर आघात करून मंदिर संस्कृती नष्ट करण्याचे मोठे षडयंत्र चालू आहे। मंदिरांवर होणाऱ्या या सर्व आघातांच्या विरोधात आता हिंदूंनी संघटित होऊन राष्ट्रव्यापी लढा उभारण्याची आवश्यकता आहे, असे ऑनलाईन मंदिर संस्कृती रक्षा राष्ट्रीय अधिवेशन 2021 मध्ये देशभरातून सहभागी झालेल्या 22हून अधिक मान्यवरांनी त्यांच्या मनोगतातून व्यक्त केले। मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या वतीने हे पहिलेच अधिवेशन आयोजित करण्यात आले होते। अमरावती येथे शिवधारा आश्रमाचे संत परमपूज्य डॉक्टर संतोष कुमार महाराज आणि सनातन संस्थेचे पूर्वोत्तर भारत धर्मप्रसारक निलेश सिंगबाळ यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून अधिवेशनाला प्रारंभ करण्यात आला। या अधिवेशनामध्ये देशभरातून 1000हून अधिक संत, मंदिर विश्वस्त, धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी, पुजारी, पुरोहित, अधिवक्ते आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते। हे अधिवेशन फेसबुक, यूट्यूब आणि ट्विटर या माध्यमातून 20,430 लोकांनी पाहिले। भाषिक अल्पसंख्याक फेडरेशनला शिक्षण मंत्र्यांचा दिलासा। भाषिक अल्पसंख्याक फेडरेशन महामंडळ कर्नाटक बेळगावच्या वतीने बेंगलोर भेटेत आमदार अरुण शहापूरकरांच्या नेतृत्वाखाली रोस्टरसह विविध मागण्यांसाठी शिक्षण मंत्री एस सुरेश कुमार यांनी विधानसभेत भेट देऊन निवेदन देण्यात आले। शिक्षण सचिवांच्या उपस्थितीत शिक्षक आमदार अरुण शहापूरकर यांनी आजपर्यंतच्या सर्व अडचणींची सर्व माहिती सांगितली। स्वतःच्या प्रयत्नाबरोबर भाषिक अल्पसंख्याक फेडरेशन महामंडळ त्याचबरोबर कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाने चालविलेल्या प्रयत्नांची चर्चा केली। माध्यमिक शिक्षक संघाचे बेळगाव जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील यांनीही याबाबत माहिती दिली। यावेळी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे संचालक पी बेळगाव, फेडरेशनचे उपाध्यक्ष सी धुमाळ, सचिव पिराजी मजूकर, मार्कंडेय हायस्कूलचे संचालक कायदेतज्ञ MG पाटील आदी उपस्थित होते। केली फार्मसी कॉलेज तर्फे कार्यशाळा। केली कॉलेज ऑफ कॉमर्सच्या फार्माकॉलॉजिस्ट विभागातर्फे नुकतीच मार्क्ड हर्बल ड्रग्स इव्हॅल्युएशन बाय STPLC या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती। महाविद्यालय सभागृहात झालेल्या कार्यक्रमात HPTCL क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि बदल याची माहिती देण्यात आली। कार्यशाळेला कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यातील 65 पेक्षा अधिक प्रतिनिधींनी भाग घेतला होता। प्रतिनिधींना प्रशिक्षण आणि HPTCL उपकरणाची माहिती दिली। कार्यक्रमाला केली अकादमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावचे प्रायोजकत्व लाभले।
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या चित्रांचे प्रदर्शन स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव प्रसंगी सरदार हायस्कूल मध्ये शुक्रवार दिनांक 12 मार्च रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनचरित्रावर आधारित चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले होते। जिल्हाधिकारी श्री एम.जी. हिरेमठ यांनी उपस्थित राहून फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन केले। या प्रसंगी बेळगाव जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी ए.बी. पुंडलिक उपस्थित होते। भारताचे पोलादी पुरुष म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनचरित्रावर आधारित 150 चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले होते। शिरसी फार्मा 11 संघाकडे फार्मा चषक बेळगाव फार्मा आणि युनायटेड क्रिकेट क्लब यांच्या वतीने टिळकवाडीतील आरपीडी महाविद्यालय मैदानावर झालेल्या फार्मा चषक 2021 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद शिरसी फार्मा संघाने निर्विवादपणे जिंकले। रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात शिरसी फार्मा संघाने एमआर हुबळी फार्मा संघाचा 6 गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकाविले। अंतिम फेरीत सामनावीर पुरस्कार शिरसी फार्माचा विजय याने पटकाविला। प्रथम फलंदाजी करताना एमआर हुबळी फार्मा संघाने 10 षटकात 8 गडी गमावून 92 धावा काढल्या। उत्तरादाखल खेळताना शिरसी फार्मा संघाने 5.4 षटकात 4 गडी गमावून 93 धावा काढत सामना जिंकला। ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मनोज कोळी, सचिन इनामदार, फैयाज सिद्दकी, सरफराज देसाई, जुबेर सय्यद, विकी द्राक्षे यांनी योगदान दिले। तर पंच म्हणून आरिफ बाळेकुंद्री, शेखर, तर स्कोरर म्हणून उमेश यलिगार, शिवानंद पाटील, फुरकान मुल्ला आणि समालोचन नासिर पठाण यांनी काम पाहिले। बेळगावने पटकावला केएसटीपीए चषक युनियन जिमखाना मैदानावर झालेल्या केएसटीपीए चषक राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद बेळगाव अ संघाने पटकाविले। रविवार दिनांक 14 रोजी झालेल्या अंतिम लढतीत त्यांनी तुमकूरचा 8 धावांनी पराभव केला। योगेश भागानकर सामनावीर ठरला। उत्कृष्ट फलंदाज ज्ञानेश्वर काटकर, उत्कृष्ट गोलंदाज सुमित रेडेकर, मालिकावीर तेजस कुमार, सतीश काकतकर यांना गौरविण्यात आले। अंतिम लढतीत प्रथम फलंदाजी करताना बेळगावने 8 षटकात 6 बाद 91 धावा केल्या। योगेश भागानकरने 29, ज्ञानेश्वर काटकरने 27 धावांचे योगदान दिले। तुमकूर तर्फे हरीशने 2 गडी बाद केले। प्रत्युत्तरादाखल तुमकूरला 8 षटकात 5 बाद 83 धावा करता आल्या। तेजसने 32, श्रीनिवासने 33 धावांचे योगदान दिले। बेळगाव तर्फे ज्ञानेश्वर आणि योगेशने प्रत्येकी 1 गडी बाद केला। महांतेश वकुंद, एच.एम. हणगुंदी, महांतेश मुदनूर, एस. नंजूर प्रसाद, महांतेश दाडीगुंदी, जितेश कब्बूर, प्रशांत हंचाटे, सोमू सोलारगुप्पा, एच. हंगंडी, संजीव नाडगुंडी, टी.एम. माळगे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले। नरवीर रॉयल मराठा स्पोर्ट्स संघास विजेतेपद सावगावातील पीसी स्पोर्ट्स तर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेत रविवार दिनांक 14 रोजी नरवीर रॉयल मराठा स्पोर्ट्स रामनगरने विजेतेपद पटकाविले। त्यांनी अंतिम सामन्यात हिंदवी स्पोर्ट्स कल्लेहोळचा 8 गड्यांनी पराभव केला। सामनावीर रोहित देसाई, मालिकावीर प्रशांत चौगुले, उत्कृष्ट फलंदाज राम पाटील, उत्कृष्ट गोलंदाज उमेश चौगुले, उत्कृष्ट झेल प्रशांत गावडे हे पुरस्काराचे मानकरी ठरले। अंतिम लढतीत हिंदवी स्पोर्ट्स कल्लेहोळने 10 षटकात सर्व बाद 51 धावा केल्या। राम पाटीलने 12, प्रशांत चौगुलेने 14, उमेश चौगुलेने 13 धावा। रॉयल मराठा रामनगरने 7.2 षटकात 2 बाद 51 धावा करत सामना 8 गड्यांनी जिंकला। रोहित देसाईने 25 धावा काढल्या। हिंदवी स्पोर्ट्स तर्फे उमेश चौगुले, ज्योतिबा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला। बसवंत घाटेगस्ती, श्रीनिवास भातकांडे, मोहन मोरे, नागेश सटवाई, सतीश घाटेगस्ती, रवी पाटील, प्रसाद मेदार, पप्पू कदम, राजू कांबळे, आनंद चौगुले, परशुराम बसरीकट्टी, अर्जुन भातकांडे, महेश कदम, सागर सावगावकर यांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघांना रोख रक्कम आणि चषक देऊन गौरविण्यात आले। मॅक्स चषक क्रिकेट स्पर्धेला उद्यापासून प्रारंभ दैवज्ञ नरवीर स्पोर्ट्स आयोजित मंगळवार रोजी 1 दिवसीय मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होणार आहे। यावेळी या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून पोद्दार ज्वेलर्सचे संचालक मिहिर पोद्दार यांच्या हस्ते होणार आहे। मिहिर पोद्दार हे उपस्थित राहणार आहेत। या स्पर्धेतील विजेत्या संघाला 21,000 रुपये आणि चषक, तर उपविजेत्या संघाला रोख 11,000 रुपये आणि चषक देण्यात येतील। याशिवाय या स्पर्धेतील सामनावीर, मालिकावीर, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट फलंदाज अशी वैयक्तिक बक्षिसे देण्यात येतील। आनंद क्रिकेट अकादमी ग्लॅडियर्स क्रिकेट क्लब विजयी
माळमारुती क्रिकेट क्लब आयोजित युनियन जिमखाना मैदानावर सोमवारी सिगन चषक बाद पद्धतीच्या मर्यादित षटकांच्या T20 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत आनंद क्रिकेट अकादमी आणि ग्लॅडियर्स क्रिकेट क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करत विजय मिळविला। आज झालेल्या विविध सामन्यात अर्णव उपाध्ये आणि केताज कोल्हापुरे यांनी सामनावीर पुरस्कार पटकाविला। इराप्पा देमांना बागेवाडी यांचे निधन। मराठा कॉलनी टिळकवाडी येथे रहिवासी इराप्पा देमांना बागेवाडी वय 92 यांचे दिनांक 15 रोजी सकाळी 9 वाजता निधन झाले। ते जुन्या काळातील प्रसिद्ध वाजंत्री होते। त्यांच्या पश्चात 3 मुलगे, सुना, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।